हाय हॅलो नमस्ते, कसे आहात? तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही मी मठापासून करते आहे. तर आज म्हणत असाल ही कशी काय, तर आज आम्ही चौघीजण भेटणार होतो, त्यामुळे ती माझ्याकडे आली. त्या दोघींना वेळ होता यायला म्हणून आम्ही ठरवलं की मठात जाऊ. मग आम्ही मठात गेलो, दर्शन घेतलं. दर्शनाला गर्दी नसल्यामुळे आमचं पटकन दर्शन झालं. आम्ही तिथून निघालो. आज आम्ही चौघीजण भेटणार असल्यामुळं आमचं तर मजा मस्ती आणि धिंगाणं होणारच आहे. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही तिथे पोहोचून सुद्धा या अजून आल्या नव्हत्या. टाइम झाला, टायमिंगचं महत्व नाहीये आता. बघ कुठे आहेत त्या, कुठे इकडं हा बघा. टाइम दाखव हातातला. हा टाइम आहे आणि ह्या एवढ्या लवकर पोहोचल्या. किती लवकर आला का? टाइम मला माहित नाही. तिच्याकडे बघा, हिला बोलायला नको जाऊ. इकडे टाइम आहे का? श्रुती आगळेची, माझी नाही. श्रुती आगळे चुकी तुमची, माफी मागा. आपले फ्रेंड्स भेटायचं म्हणले की सगळे आवरून येतात. हे माझे फ्रेंड्स, त्यात मी पण येते की आम्ही कधीच आवरून नाही आलो. तसे झोपेत तुम्हाला उठून आलेलो असलेला अवतार घेऊन येतो. हे अशा अवतारात आम्ही लंच करायला गेलो होतो. तुमचेही फ्रेंड्स असेच येतात? कमेंट करून नक्की सांगा. इथं मेनू सांगायचा होता. हिचा आवाज एवढा कोकळीगत आहे की तो त्यांच्यापर्यंत पोचलाच नाही. स्पायसी नाहीये. फोडणीचा भात खातोय आम्ही. मागवलं होतं का? मागवलं होतं काय सांग? दम बिर्याणी आणि फोडणीचा भात. करतच नाही समजना काय हे. टाकायला पाहिजे नव्हतं म्हणून त्यांच्यासोबत फोटो काढला. हिच्यासोबत काढला म्हणून तिच्यासोबत पण काढावा लागला. आता खाऊन झालं होतं, जरा फेरफटका मारावा म्हणलं बाजारात काय आलंय काय नाही. ती भांडी देऊ शकतो. पण भारी आहे. आपण ड्रेस बघून यायचं का आधी? नाही, तिला पण तिथं तर काय घेतलं नाही. तिथून चालली होती जरा मजा मस्ती. अशा माझ्या मैत्रिणी पुणेकर असल्याचा सिम्बॉल दिलाय. त्यानंतर गंमत म्हणजे ड्रेस चुकवली. इकडून गेलो, इकडे चाललो. आपल्या मग किती होते? इथून जवळ आहे. परत त्यांच्यासोबत येणं म्हणजे. आणि ती काय बोलली, गुडलकची गाडी. आणि गाडी कुठली निघाली? मनपा. पुणे होती, पुणे स्टेशनची. हा म्हणजे जेवढं खाल्लंय ना आम्ही तेवढं अख्खं ह्यांनी जिरवलंय. कुठली काय बघ नाही. आणि आता हे पूर्ण तिकडच्या बस स्टॉपला जायला हा भिंतीवर काय झालं? प्लॅन एकदम फेल झालाय. तुला नाजूक समजते का? जोरात मारू का? नाजूक नाही दीदी, जोरात मारू. मला पण गरजेचं आहे. काय झालं आता? म्हणलं जेवणाचा भात खाऊन बस चुकवत माझ्या मस्ती करत फायनली FC रोडला आलो आहे आम्ही. टी शर्ट व्हाईट वाला घेणार आहे. आता तो दे तिला.
अरे इकडे बघ ना, येडे इकडे बघ. आओ इथे 3 तोली है, आप कम कर दो. कितने में लगा है? और लेना है, ये लेना है और कौन सा मैं बताता ये दोनों भी लेना है. बस ना 1050 हो रहा है 900 का. कितने में लगा है? वो बोलो, ऐसा ही सब नहीं समझता. समझो ना भाई, मैं थोड़ा स्मार्ट रखने 350 के हिसाब से 1050 हो रहा है. ठीक आपने है, कितने लगाया? 300 से लगा रहा हूँ 900 हो रहा है. ठीक है, 800 250 में लगा दो. नहीं होता है ना. करो ना भैया, अभी 3 ले रहे हैं. ये तो इसका तो बटरफ्लाई का कोई भी अगर ले रहा है तो 300 लाख आएगा. ये महंगा आता है. कर दो भैया डिस्काउंट, एक पे एक फ्री. फ्री मत दो, डिस्काउंट करो भैया. पैसे की बात है तो पैसे ही मत दो ना. नहीं ऐसा नहीं भैया, तो 300 से लगा रहा हूँ 900 कर दो बस. सब करो में ना, 8 कर दो 50-50 भैया. सब में कम कर रहा हूँ मैं भी देखो, मैं तो 750 बोल रही तो ठीक है, चलो 800 कर दो. नहीं. ये काम करो, तुम्हारा नहीं मेरा, अगर तुम इतना बोल रहे हो तो 850 कर दो बस. हाँ तुम्हारा नहीं मेरा नहीं, 750 कर दो बस. मत बोलना अभी. ठीक है, 850 कर दो 800 कर दो. देखो 800 कर दो. हो रहा है सब होता है. 3 ले रहे हम, मैं करके दिखाऊं क्या आपको पेमेंट? ये तो 1 ले रहे थे, हमें 2 भैया पेमेंट करके दिखाओ 800 का हो जाता है. नहीं होता है. करो ना भैया अभी 800. हमको और एक कलर चाहिए था, वो नहीं है. 850 करो बस. नहीं 800. आता एवढं बार्गनिंग करून करून आमचा घसा सुकला होता, लागली होती तहान. पण परत जाऊ दे, ठेव आईस्क्रीम बघते आपण घरी सो आम्ही आल्यावर दोघींनी आईस्क्रीम घेतली, त्या दोघींनी लिंबू सरबत घेतला. इथे काय मला डिस्काउंट नाही. गाईज फायनली नो डिस्काउंट. हा इकडे बघ, फायनली नो डिस्काउंट. अर्धा पाठवून द्या. अरे मनीष कुमार ना भैया, हट. ए मीला पैसे देणार नाही. बड्डेच्या दिवशी का ग? अख्खा माझा बड्डे एवढा घाण केलाय ना हिने, एवढा घाण केलाय ना, काय सांगू माझी स्टोरी. एवढं काळ तोंड येते ना सिद्धमुसके. नको तो गुगल, आपण टॉर्च बघ ब्राईट करू असं वर स्वाईप करून. हॅलो हॅलो. मग कसं ऑर्गेटला गेलं? चलो बाय. अरे तुमची बस आम्ही शोधतो. बाय हाय बाय. मला बाय दीदी. अरे बस की ऐक ना, हात पेटी बोलायची, हात पेटी मी लग्न करणार आहे. अगं काका म्हणतो मला वाटतं तू गेली लग्न. त्यांना पण डाऊट पळून जायचंय. मला वाटलं पळून गेली. नाही दिन ना, मग त्यांनी शब्द नीट वापरले ग, तुझी लाज दाखवून. ओके डायरेक्ट कशी म्हणते मी कशी इथं चालली होती मस्ती. हे काही सिरियस नाहीये. आणि ह्या जात होते लोकलने चाललोय. निकलो बाय बाय. चलो तुझं गिफ्ट, तुझं गिफ्ट. असं नाही. कसं वाटलं सांग आमच्याकडून? सिरियसली आम्ही गिफ्ट द्यायला विसरलो. तिला परत बोलवलं, गिफ्ट दिलं. त्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो. तर कशी वाटली मजा मस्ती? तुमचेही फ्रेंड्स असे असतील तर कमेंट्स करा. ब्लॉगचा एंड करते. बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. Italy the main, fat cigars, pull up like a shade, chauffeur cars, tailor suits, la khande pe, I'm a motherfucking millionaire.